सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिनधास्त। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करताना प्रभाग क्रमांक 15 मधील भाजप महायुतीचे उमेदवार चरणजीत सिंग उर्फ हॅप्पी सिंग भावनाविवश झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। सर्वसामान्य कुटुंबातून आलेले शीख समाजातील लाडके पनवेलकर म्हणून ओळखले जाणारे हॅप्पी सिंग यांना कामोठेकरांनी दिलेले भरभरून प्रेम, विशेषतः लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहून ते भारावून गेले। अनेक वर्षांच्या संघर्षातून उभे राहिलेल्या हॅप्पी सिंग यांनी प्रचाराच्या अंतिम क्षणी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कामोठेकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल ऋण व्यक्त करत एकदा लोकनेतृत्वाची संधी देण्याची भावनिक विनंती त्यांनी नागरिकांकडे केली आहे। मी विद्या विष्णू शेलारी, आम्ही कामोठ्यामध्ये असतो। हॅप्पी सिंगच्या खूप आम्ही म्हणजे हे आहे, त्यांनी भरपूर महिलांसाठी किंवा युवा पिढींसाठी भरपूर कामं केली आहेत। रस्त्याची कामं, परत असे बांधकाम छोटे मोठे हे त्यांनी भरपूर केले आणि युवा पिढीला त्यांनी चांगलं मार्गदर्शन पण केलेलं आहे पुढं। आणि बऱ्याच जणांना बेरोजगार लोकांना रोजगार पण मिळवून दिलेला आहे आणि महिलांसाठी पण भरपूर काही योजना काढलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेचं आपले फॉर्म, परत आता मशीन क्लासचे वगैरे मशीनचे फॉर्म वगैरे ते पण सगळे त्यांनी भरून घेतले महिलांचे। आणि बरेच काही सामाजिक कार्यकर्ते ते कार्य करतात कळलं असणारे। आणि जनतेला काय आव्हान करा? जनतेला आव्हान करू की त्यांनाच तुम्ही निवडून द्या। तर धावून येणारा आमचा लाडका भाऊ हॅप्पी भाऊ, आमचं मत कमळाला हॅप्पी सिंग, आमचं मत कमळाला। नमस्ते, मेरा बेटा हैप्पी सिंह, मेरा वोट मेरे बेटे के लिए हैप्पी सिंह। मत भाजपला। आमचं मत कमळाला नाही हॅप्पी दादांना। कमळाला आणि भाजपला, मत कमळाला आणि हॅप्पी दादांना। नमस्कार, मी तुमचा और आपला हॅप्पी सिंग। मी आज सांगतोय की प्रचार इतकी जोरात चालू आहे। समोरचे लोकांना जो प्रचार करताय, खोटा प्रचार करताय, काय पण बोलताय, मला त्यांच्याबद्दल काय नाही बोलायचं आहे। मला त्यांना अशी भीती वाटायला लागली, काहीतरी त्यांचा खोटा काहीतरी काढू, आपण काहीतरी बोलू। त्यांचा आपल्याला समोरचे लोकांना प्रचार नाही करणार आहे। की परवा दिवशी तुम्ही बघितला होता की आठवले साहेब आले होते, त्यांनी काय सांगितलं होतं की ये है हॅप्पी सिंग और समोरचे झाले हे अनहॅप्पी सिंग। तर आठवले साहेबांनी आमचा प्रचार केला आहे, तर निश्चित विजय आपलाच असेल। की घर घर जाऊन आम्ही लाडकी बहिणाचे रायगडमध्ये 3200 फॉर्म भरले आपलीच वाढत। महिलांचे घर घर जाऊन 3200 फॉर्म भरले आम्ही और ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला। 5 वर्ष झाले, 5 वर्ष माझा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक जो असते त्यांचा मी सत्कार करतोय। नंतर कामाबद्दल सांगितलं तर तुम्हाला काय काय सांगू की जॉब फेअर असली, कमी ते कमी 700 जॉब फेअर ठेवला होता मी, तर 700 लोकांना जॉब लागले तिथे। नंतर कुस्तीचं मैदान, क्रिकेट, दांडिया, नवरात्रे, गणपती 10-10 रुपये आम्ही पहिले जो आंबेडकर जयंती केली तर 10-10 रुपये आम्ही काढले होते। तुम्हाला माझी आठवण आहे, मंगेश दिवार होते माझ्यासोबत, RPIचे अध्यक्ष आहे, रवी कांबळे होते, जुने सहकारी आहे माझे आमचे, आता पण आहे। लेकिन 10-10 रुपये काढून आंबेडकर जयंती ठेवते। आनंद शिंदे कामोठ्यात आणणाऱ्या फक्त हॅप्पी सिंग और आमदार प्रशांत ठाकूर आहे। 4 वेळा आनंद शिंदे इथे आले, कामोठ्यात आंबेडकर जयंती केली। शिवजयंती 10 वर्ष झाले, 10 वर्ष स्टार्ट आहे की 10 वर्ष करतोय शिवजयंती, आंबेडकर जयंती। नेमका कारण हेच आहे की मी लोकांना बहिणींना तर आवडतो, लेकिन जो आमचे विरोधी आहे त्यांना आवडतो नाही। काय की आमदार प्रशांत ठाकूरचा एक खास आहे, तुम्हाला पण माहिती आहे की आमदार प्रशांत ठाकूरचं माझं प्रेम आहे। प्रेम काय की फक्त आजपासून प्रेम नाही आहे, आता लय लोक आले आमच्याकडे, तुम्हाला माहीत असेल की आमची नाव फुल झाली आहे। तर लय लोक आले बीचवर। आमदार प्रशांत ठाकूर नगरसेवक होते, त्यापासून मी त्यांच्यासोबत आहे। त्यांच्या लोक रामशेठ ठाकूर साहेबांकडे होते, मी पण रामशेठ ठाकूर साहेबांकडे होतो। रामशेठ ठाकूर साहेबांनीच मला आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे सोबत जोडला। नंतर आज
25 वर्ष झाले आमदार प्रशांत ठाकूर साहेब सोबत आहे मी. पुढेकर का एक ही विजन आहे. मैं बिल्डिंगमध्ये गेलो आहे. बिल्डिंगमध्ये पहिला प्रश्न आहे पाणी, तुम्हाला माहिती असेल. दुसरा प्रश्न आहे कामोठ्या गार्डन. हर सेक्टरमध्ये गार्डन आहे, लेकिन तो गार्डन हाय नाही, जागेवर गार्डन नाही. ते गार्डनचा विषय करणार. नंतर गटर. तुम्ही बघा की ये सेक्टर जो है 6A 7 8 9 ये सेक्टरमध्ये जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ते 3-4 मुद्दे मेन आहे. तेच पहिले घेणार आहे मी, की साहेबांना सांगणार आहे, आमदार प्रशांत ठाकूर असतील, पुढे जो मंत्री असतील, पाणीचा गटर और गार्डन त्यांचा विषय मेन. बाकी लोकांना सगळ्यांना सगळं भेटतोय, तोच विषय मी पुढे घेऊन जाणार आहे. मैं आपका हैप्पी सिंह. आपको यही बताता हूँ कि 15 तारीख को आने वाली इलेक्शन है, तो आपको यही आह्वान करूँगा कि 20 साल से काम कर रहा हूँ मैं कामोटे में, यही सेक्टरों में 20 साल से. कोई चीज़ों में मेरे पे कुछ छोटे मोटे कुछ चीज़ें रहेंगी. मेरे पे केसेस काहे के हैं, मैंने अधिकारियों के पानी के लिए केसेस लिए अपने आंख पे. कोविड के ऊपर मेरे ऊपर केसेस हैं. मेरे केसेस ये है मेरे पे, मैंने अपने अवाल में मतलब मेरी NOC में पूरा जाहिर किया हुआ है. जब फॉर्म भरते टाइम मैंने ये दिया था तो सब कुछ जाहिर किया हुआ है. इसमें मैंने कुछ छुपाया नहीं है. ये मैं आप लोगों को बताता हूँ कि 15 तारीख को इलेक्शन है. आपका हैप्पी सिंह 20 साल से काम कर रहा है यहाँ पे. महाराष्ट्र की धरती ने एक सिख समाज का लड़का संभाला. सभी जितने वोटर हैं, सपोर्टर हैं, आज तक मेरे साथ में आज 600-700 लेडीज़, यूथ, ज्येष्ठ नागरिक काम कर रहे हैं. उनको भी आह्वान है कि अपने लोगों को बता के 15 तारीख को इलेक्शन आपके सामने है. आपका हैप्पी सिंह आह्वान करता है कि एक बार चान्स दीजिए मेरे को. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.